नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जास्त ताण स्ट्रेस हा शरीरासाठी मूक शत्रू आहे. सुरुवातीला तो काहीच दिसत नाही, पण कालांतराने शरीरातील जवळजवळ सर्व अवयव त्याचे त्रास सहन करू लागतात. ताण वाढण्याचे मुख्य कारण आहे चिंता, भीती, काळजी, मानसिक दडपण, आर्थिक, कौटुंबिक चिंता, ओझे, अभाव. नंबर 1, मेंदूवर परिणाम. याचा मेंदूवर परिणाम होतो. ताण आले की शरीरात कोलेस्ट्रॉलचे हार्मोन वाढतात. सतत विचारांची गर्दी, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे, गोष्टी विसरणे, डिप्रेशन आणि एन्झायटी वाढते. कोणतीही गोष्ट आनंदाने करता येत नाही, डोके दुखणे किंवा मायग्रेन वाढणे. नंबर 2, झोपेवर परिणाम. ताणामुळे झोपेत जाणे कठीण होते. रात्रभर मन जागे राहते, शरीर थकलं तरी झोप लागत नाही. सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटत नाही. दीर्घकाळ असे झाल्यास इन्सोमिया होऊ शकतो. नंबर 3, हृदय व रक्तवाहिन्यांवर परिणाम. ब्लड प्रेशर वाढतो, हृदयाचा धोका वाढतो, रक्तात कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. नंबर 4, पचन संस्थेवर परिणाम. ताण वाढला की पचन कमजोर होते. परिणाम जेवणावर पोट फुगणे, ऍसिडिटी, आम्लपित्त, गॅस, ढेकर, जळजळ, कब्ज किंवा अतिसार. पोषण कमी होते, शरीर कमकुवत होते. नंबर 5, किडनी आणि लिव्हरवर परिणाम. ताणामुळे कोलेस्ट्रॉल वाढते, ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्ही वाढू शकते. त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. ताण वाढल्यावर शरीर डिकॉक्स कमी करते, लिव्हरचे काम वाढते. दीर्घकाळ ताण घेत राहिल्यास किडनीचे कार्य कमी होऊ लागते, लिव्हरमध्ये चरबी वाढते. हार्मोनवर परिणाम होतो. जास्त करून स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित होते, पाळीत खूप त्रास, वेदना वाढणे, पीसीओडी, थायरॉइड वाढण्याची शक्यता. शरीराची आतली ऊर्जा कमी होते. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी, लैंगिक इच्छा कमी होते, कमजोरी, थकवा, स्वभावात चिडचिड होते. नंबर 7, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ताण वाढला की शरीराचं संरक्षण यंत्रणा कमकुवत होते. पटकन सर्दी, ताप, खोकला होणे. छोट्या जंतूंपासून मोठे आजार पटकन होऊ शकतात. जखमा हळू भरतात. नंबर 8, वजनावर परिणाम. काही लोकांत वजन झपाट्याने वाढते, विशेषतः पोटावरील चरबी. भूकच लागत नाही, वजन कमी होते, शरीर अशक्त दिसते. नंबर 9, त्वचा आणि केसांवर परिणाम. त्वचा फिकी, कोरडी, उजळपणा कमी, सुरकुत्या लवकर दिसू लागतात, केस गळणे, केस पातळ होणे, अकाली पांढरेपणा येणे. ताण कमी करण्याचे प्रामाणिक उपाय. कृती फायदादायक. रोज 20 ते 30 मिनिटे चालणे, योग्य कोलेस्ट्रॉल कमी करणे, मन शांत ठेवणे, श्वास घेण्याची 5 मिनिटाचा प्राणायाम पद्धत ताण तसेच लगेच कमी होतो. किमान 15 दिवस स्वतःची मेंदूवर मीडियावर तुलना बंद करणे. कमी झोप घेणे, मोबाईल झोपण्यापूर्वी बंद करून ठेवणे, आहारावर नियंत्रण ठेवणे. तणाव नियंत्रणासाठी विशेष उपाय. तुळशी, गूळ, कोमट पाणी दिवसातून 1 ते 2 वेळा घेणे. आवळा, मध रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अश्वगंधा झोपेपूर्वी 1 चमचा दुधासोबत घेणे, मन शरीराला सैल होते. निष्कर्ष, जास्त ताण हा आरोग्यासाठी अधिक धोकादायक आहे. तो हळूहळू शरीराच्या प्रत्येक प्रणालीला कमकुवत करतो. तणाव कमी करणे हे आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. थँक्स.